उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातले दोन पक्ष कसे तुटले यावर थेट भाष्य केलं। 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी झाला होता आणि त्याच वेळी या सरकारचं काउंटडाऊनही सुरू झालं होतं। नेमकं काय झालं बघूयात। मी यापूर्वी सांगितलंय, मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय, मी पुन्हा येईन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना दिलेला हा शब्द चांगलाच गाजला होता। त्याविषयीच्या राजकीय आठवणींना फडणवीसांनी उजाळा दिला। निमित्त होतं काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाच्या प्रकाशनाचं। या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी धमाल उडवून दिली। तर गेल्या 2 वर्षात 2 राजकीय पक्ष फुटले आणि 3 पक्षांचं सरकार कसं सत्तेत आलं हे आता पाहूयात। 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपनं युती करून निवडणूक लढवली होती। मात्र शिवसेनेनं 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं। त्यामुळे भाजपनंही राजकीय पलटवार करत अजित पवारांच्या सोबतीनं सरकार स्थापन केलं। मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबतच्या आमदारांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं। त्यामुळे फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार 70 तासातच कोसळलं। परिणामी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष सत्तेत राहिलं। मात्र एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली। भाजपच्या सोबतीनं 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। तर 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। मी पुन्हा येईन के साथ मैं किस लिए वापस आना चाहता हूं ये था, किसकी सेवा करने के लिए आना चाहता हूं ये था, महाराष्ट्र को कैसे बदलूंगा ये था। मैंने कहा था मैं पुन्हा येईन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। पक्ष फोडाफोडीचं राजकारण 2019 पासून या देशामध्ये राज्यामध्ये सातत्याने भारतीय जनता पक्ष करीत आहे। या देखील आता निवडणुका तोंडावरती आल्यानंतर देखील आंध्रमध्ये असेल, हरियाणामध्ये असेल, इतर राज्यांमध्ये देखील आपल्या जुन्या मित्रपक्षांना सोडून नवीन मित्रपक्ष आपल्या हातामध्ये कसे लागतील हे पाहिलं। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अविश्वसनीय राजकीय घडामोडींची मालिकाच सुरू झाली। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत तरी अविश्वसनीय राजकीय घडामोडी थांबतील का हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सविस्तर घडामोडी आणि या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया।